नमस्कार मित्रांनो, आयफोन फक्त आपल्याकडे 2000 रुपयापासून चालू आहे। आयफोनची प्रो सिरीज फक्त 20,000 पासून चालू आहे। आपण फक्त होलसेल आणि रिटेल मध्ये करतो। आयफोनचा हा फक्त एक लॉट आहे, अँड्रॉइडची व्हिडिओ दुसरी असणार आहे। तर तुम्ही स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे आयफोनची 2000 रुपयापासून 7 मिळेल। आयफोनचा 8 आहे, एकदम कडक कंडिशन, प्राइस जाणार आहे फक्त 6000 रुपये। याच्यामध्ये तुम्हाला आयफोन SE लिमिटेड एडिशन 2020, प्राइस राहणार आहे फक्त 9000 रुपये। त्यानंतर आयफोन XS आहे, एकदम गुगल पे फोन पे दोन्ही वर्किंग राहणार आहे। याची प्राइस जाणार आहे फक्त 16000 रुपये। याच्यानंतर आयफोन 11 आहे, आयफोन 11 मध्ये ब्लॅक कलर आहे, ब्लॅक नंतर व्हाईट कलर सुद्धा आहे, प्राइस स्टार्टिंग 16000 रुपये। याच्यामध्ये तुम्हाला 11 प्रो आहे, याच्यामध्ये तुमची प्राइस फक्त 20000 रुपये। त्याच्यामध्ये 512 GB आहे, एकदम नवीन पीस आहे, प्राइस 29000 रुपये। त्यानंतर आपल्याकडे राहणार आहे आयफोन 12, एकदम कडक कंडिशन आहे, याची प्राइस फक्त 24000 रुपये। त्यानंतर 12 प्रो आहे, 12 प्रो मध्ये 256 GB ब्लू कलर आणि गोल्ड कलर आहे, प्राइस फक्त 38000 पासून चालू आहे। याच्यावर आपण लोन एक्सचेंज ऑल ओव्हर इंडिया करतो। ज्यांना होलसेल करायचे त्यांनी फक्त 3 क्वांटिटी घ्यायची, त्यांना होलसेलच्या मापाने रेट मिळेल। त्यानंतर आयफोनचा 13 मिनी आहे, फक्त 26999 मध्ये, हा विथ बॉक्स असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग परत आयफोन 13 जास्त डिमांड मध्ये असतो, विथ बॉक्स मिळणार आहे तुम्हाला, प्राइस फक्त 27000 पासून चालू आहे। त्यानंतर तुम्हाला आयफोनचा 13 प्रो मॅक्स एकदम नवीन कंडिशन आहे, हा प्राइस 56000 रुपये, ही रिटेल होलसेलला वेगळी रेट राहणार आहेत। त्यानंतर आयफोनचा 14 प्लस आहे, एकदम कडक कंडिशन नवीन, फक्त 36000 रुपयामध्ये। त्यानंतर आयफोनचा 14 प्रो 128 GB हाँगकाँगचा ड्युअल सिम, याच्यामध्ये फिजिकली 2 सिम असतात, प्राइस राहणार आहे फक्त 53000 रुपये। त्याच्यानंतर 256 GB आहे, हा पण एकदम नवीन आहे, याची प्राइस जाणार आहे फक्त 61000। त्याच्यानंतर मॅक्स सिरीज आहे, मॅक्स सिरीज मध्ये तुम्हाला हा 14 प्रो मॅक्स 256 GB एकदम कडक कंडिशन 68 ला मिळणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे 15 प्रो आहे, आयपॅड आहे, आपल्याकडे बराचसा स्टॉक आहे, अख्ख्या व्हिडिओमध्ये रिकव्हर नाही करतात आपल्याला। तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद।